सारं काही बाबाराव मुसळे, रविवारचा व्हिडिओ नंबर 40. विषय माझे वाचक, माझे प्रशंसक. कोरोनाने आपला प्रभाव सुरू करण्याच्या आधी एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. व्यासपीठावर माझ्या बाजूला समीक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या एक विदुषी बसलेल्या होत्या. कार्यक्रमात दरम्यान त्या थोडंसं माझ्या बाजूला सरकून म्हणाल्या, मुसळे, तुमची ती हल्या हल्या दुधू दे ही कादंबरी अजून वाचायची राहिली आहे. अनेकांनी मला तिच्याबद्दल सांगितलेलं आहे, पण अजून वाचनाचा योग आला नाही. तुमच्याकडची एखादी प्रत मला अवश्य पाठवा. मी मान हलवून होकार दिला. त्यांनी समोरच्या एका कागदावर आपला पत्ता, नंबर रीतसर टिपून तो कागद माझ्याकडे सरकवला. मी त्या कागदाची घडी केली आणि खिशात ठेवून दिला. मित्र हो, हल्या हल्या दुधू दे ही माझी कादंबरी 1985 मध्ये प्रकाशित झाली. म्हणजे आजपर्यंत तिच्या 3 आवृत्त्या, अर्थात 400 प्रतींच्या 3 आवृत्त्या, कारण एक आवृत्ती 2000 प्रतीची निघाली होती. 400 प्रतीच्या 3 आवृत्त्या निघाल्या. चौथी आवृत्ती सुद्धा मेहतांतर्फे लवकरच येत आहे. म्हणजे गेली 35 वर्षे ही कादंबरी गाजत आहे. पुणे, कोल्हापूर, नांदेड, अमरावती या विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात ही अभ्यासाला सुद्धा होती. तिच्यावर अनेक अभ्यासकांनी MPhil, PhD प्राप्त केलेल्या आहेत. नागपूर आकाशवाणीवरून एकदा नाट्यीकरण स्वरूपात 6 महिने ही कादंबरी लागली होती आणि नंतर अकोला आकाशवाणीवरून माझ्या स्वतःच्या आवाजात ही कादंबरी 2दा प्रसारित झालेली आहे. आतापर्यंत या कादंबरीवर जेवढं लिहिलं गेलं तेवढं माझ्या नंतरच्या कोणत्याही कादंबरीवर लिहिलं गेलेलं नाही. म्हणजे असं हे असतानाही ह्या विदुषी मला म्हणत होत्या की एक प्रत पाठवा. ह्या विदुषी एका मान्यवर महाविद्यालयातून नुकत्याच रिटायर्ड झालेल्या, त्यामुळे त्यांच्याकडे ही कादंबरी विकत घेण्या इतपत पैसे नसतील असे म्हणता येणार नाही. पण फुकट फाकट ही आपली मराठी माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीच्याच त्या उत्तम उदाहरण आहेत. गेली 50 वर्षे मी सातत्याने लेखन करीत आहे. वेगवेगळ्या साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर माझा संचार सुरू असतो. असे अनेक जण चुना लावणारे सतत भेटत असतात. बऱ्याचदा फोनवरूनही विनंती करतात. कधी घरी भेटायला येतात. कशासाठी? की तुमची अमकी कादंबरी आम्हाला हवी आहे. मला तुमचा अमुक एक कथासंग्रह वाचायला हवा आहे. काही काळ मित्रहो असाही गेला की, अर्थात तो सुरुवातीचा काळ होता, मी या प्रवृत्तीला बळी पडत गेलो. आपली कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह प्रकाशित झाला की तो काही मान्यवरांपर्यंत पोहोचला पाहिजे असे आपणास सुरुवातीच्या काळात आवर्जून वाटत असते. मग स्वखर्चाने आपण आपल्या पुस्तकाच्या प्रती अगदी यादी तयार करून काही लोकांना पाठवित असतो.
माझा अनुभव असा की जितक्यांना आपण प्रति पाठवितो त्यापैकी फार तर 5-10% लोक आपल्याला प्रतिसाद देतात, त्यांचे अभिप्राय कळवतात, बाकी शून्य. वारुळ कादंबरीच्या वेळचा अनुभव सांगतो मी. वारुळच्या प्रति महाराष्ट्रातील जवळपास 40 पेक्षा अधिक लेखक आणि माझे जे समकालीन समीक्षक होते त्यांना पाठविले. पहा कशी गंमत झाली. पुस्तकाची एक प्रत 450 रुपयाची, पोस्टाचा खर्च 50 रुपये सरासरी धरला मी. असं काय म्हणजे काटेकोरपणे हिशोब नाही लावला. म्हणजे एका पुस्तकाला पाठवायला मला 500 रुपये लागले आणि अशा 40 प्रती मी पाठवल्या. 40 गुणिले 500 म्हणजे झाले ते 20,000 रुपये. आता एवढे 20,000 रुपये खर्च करून समाधान काय? त्याचा एक नमुना सांगतो. त्या 40 जणांपैकी एका जणाला मी ही कादंबरी पाठवली. ते ग्रहस्थ फार मोठे मान्यवर, बहुचर्चित, साहित्य अकादमी प्राप्त वगैरे वगैरे वगैरे. इतकंच काय, पण त्यांच्यामुळे अनेकांना साहित्य अकादमी सुद्धा प्राप्त झाली. त्यांना कादंबरी पाठवल्यावर एक साधारणतः मी काय करत असतो, कादंबरी किंवा पुस्तक पाठवल्यानंतर अर्थात त्यावेळेस माझा एक असा पायंडा होता की पुस्तक पाठवल्यानंतर साधारणतः 15 दिवसांनी मी विचारणा करत होतो की पुस्तक मिळालं का. होकार आला तर ठीकच, नकार आला तरी ठीकच. ज्यांच्याकडून होकार आला त्यांना त्यांच्या अभिप्रायाची वाट पाहत असे मी साधारणतः 3 महिने. आणि 3 महिन्यानंतर मग त्यांना ती कादंबरी वाचण्यासाठी आठवण करून देत असे. तर अशीच ह्या सद्ग्रहस्थांना मी 3 महिन्यानंतर साधारणतः फोन करून कादंबरी वाचण्याबद्दल मी आठवण करून दिली. आता काय की हे ग्रहस्थ मला अगदी माझ्या सुरुवातीच्या कथालेखनाच्या काळापासून चांगल्या पद्धतीनं ओळखत होते आणि अनेक कार्यक्रमांच्या दरम्यान भेटलो सुद्धा होतो. त्यामुळे मी अगदीच त्यांच्या दृष्टीनं नवखा होतो असा काही प्रकार नव्हता. आणि म्हणून मग थोडासा आपुलकीजन्य बाब म्हणून मी त्यांना फोन लावला. कशासाठी की आपण कादंबरी वाचली का, वाचली नसेल तर कृपया वाचा आणि मला अभिप्राय कळवा. पण मी कादंबरीचे नाव काढताच तिकडून त्यांचा स्वर एकदम ताठर झाला आणि ते कडक शब्दात मला म्हणाले की यानंतर पुन्हा फोन करू नका. मला फोन करून विचारणा केलेली आवडत नाही. आणि एवढं बोलून त्यांनी त्यांचा जो फोन होता, अर्थात तो टेबल फोन होता, तो धाडदिशी आपटला आहे हे मला कळलं. अशा पद्धतीचा तो अनुभव आल्यानंतर मी स्वतःला सावरलं की अरे बाबाराव, तू कशासाठी या लोकांच्या पाठीमागे लागतोस? तू लिहिलं ना, त्यात जर दम असेल तर लोक वाचतील. ज्यांना लिहावंसं वाटेल ते लिहितील. कारण बेशरमपणा हा माझा स्वभाव नाही. मी फार संवेदनशील आहे या बाबतीत. त्या घटनेमुळे पुढे असं झालं की एक अर्थ कादंबरीचा जर अनुभव सोडला, कारण अर्थ कादंबरीच्या अशा 30 प्रती मी अगदी अलीकडच्या नवोदित अशा समीक्षक मंडळींना पाठवल्या होत्या. जुन्या एकाही माणसाला किंवा लेखकाला, समीक्षकाला प्रती पाठवल्या नव्हत्या. तिथेही अनुभव तसाच आला म्हणा. आणि नंतर मग मी ठरवलं की यानंतर कोणालाही आपलं पुस्तक, कोणतंही पुस्तक भेट प्रत म्हणून किंवा वाचायला म्हणून, अभिप्रायासाठी म्हणून पाठवायचं नाही.
थोडक्यात त्या मान्यवराने माझी चांगलीच जिरवली. मला वाटते प्रत्येक लेखकाचे खरे वाचक खोटे वाचक असावेत. जे खरे वाचक असतात ते स्वखर्चाने पुस्तके विकत घेतात. जे खोटे वाचक असतात ते फुकट फाकट पुस्तके लाटण्यासाठी धडपडत असतात. याबाबतच्या अनेक आठवणी माझ्या मनात दाटून आलेल्या आहेत. त्यापैकी काही आठवणी येथे आपल्यासोबत शेअर करतो. अर्थात सगळ्याच सकारात्मक आहेत असेही नाही, बऱ्याच अशा नकारात्मक आहेत. कदाचित सांगताना नकारात्मक आठवणीच मी जास्त सांगेन, कारण ते जास्त लक्षात राहिलेले आहेत. मात्र सकारात्मक आठवणी ज्या असतात त्या आपल्याला लेखक म्हणून हवेत उंचावण्यास मदत करतात. म्हणजे कसं की एखाद्या मान्यवरानं आपल्याला अभिप्राय कळवला की फार छान कादंबरी, खूप छान कादंबरी, चांगली लिहिली तुम्ही, असं झालं तसं झालं तसं झालं, की आपल्या डोक्यात हवा शिरते. आणि आपल्या डोक्यात हवा शिरली की आपले पाय जमिनीवरचे उचलले जातात. आणि मग आपण हवेत तरंगत 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 भान विसरतो, वास्तवाची जाण राहत नाही आणि हळूहळू आपली फसगत होत राहते. लेखक म्हणून आपण मृत्यूपंथाकडे चाललो आहोत हे त्यावेळेस आपल्या लक्षातही येत नाही. त्या मानाने नकारात्मक आठवणी ह्या काहीशा कठोर असतात. मला माझ्या लेखनामधल्या त्रुटी किंवा ज्या काही चुका असतील त्या कोणीही कळवल्या तर आजही राग येत नाही. मी मात्र वेगळे अनुभव गेले. माझ्याकडे अनेकांची पुस्तकं येतात आणि एखाद्याच्या नवोदित असणार, अर्थात एखाद्याच्या पुस्तकावर मी जर थोडेसे त्यातले दोष दाखविले की लगेच तो समोरचा नाराज होतो. अशा अनेक लोक माझ्या बाबतीत नाराज झालेले, त्यांनी बोलणंही सोडलेलं आहे. असो, ज्याचा त्याचा स्वभाव. त्या मानाने ह्या नकारात्मक आठवणी मी हृदयाशी जास्त जोपासतो असेही आपण म्हणू शकतो. त्यातली अगदी पहिली आठवण सांगतो. 1985 साली हल्या हल्या दुधुदे या कादंबरीचा वाशिम येथे डॉक्टर मधुकर वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य प्रकाशन समारंभ घेतला होता. अनेक मान्यवर त्यावेळेस उपस्थित होते. मोठ्या टाउन हॉलमध्ये, नगर परिषदेच्या मोठ्या टाउन हॉलमध्ये तो कार्यक्रम आयोजित केला होता. इतके लोक येतील का अशी एक मनात शंका होती. पण कार्यक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा हॉलमध्ये लोक तर बसलेच नाहीत, म्हणजे मावलेच नाहीत. बाहेर लोकांनी गर्दी केली. इतकी तुफान गर्दी त्या कार्यक्रमाला होती. म्हणजे वाशिम सारख्या शहरामध्ये अशा पद्धतीचं एखादं प्रकाशनाचा कार्यक्रम यशस्वीपणे होतो ही त्या कार्यक्रमाची नोंद होती. एक दिवस वाशिमला आलो. वाशिमला आलो की मग मला असं वाटायचं की आपल्याला अमका टमका धमका रस्त्यानं चाललेला, सायकलनं चाललेला, मोटरसायकलनं चाललेला, कोणी कारनं चाललेला, कोणी कुठं बसलेला, सगळेच जणू आपल्याला ओळखतात कादंबरीकार म्हणून. हवाच शिरली होती ना जरा. तर त्या दिवशी मी बँकेत पगार काढण्यासाठी, जी आमच्या पोस्टासमोर कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या बँकेत आलो होतो. आमच्या पारडी टकमोरचे कविवर्य अनिल कांबळे यांची माझी भेट झाली. आम्ही दोघांनी मिळून चहा घेतला बाजूला टपरीवर. तेवढ्यात त्यांचा कोणी एक ओळखीचा ग्रहस्थ तिथे आला आणि कांबळेंनी न राहून माझी त्यांच्याशी ओळख करून दिली आणि सांगितले की सरांची एक फार छान कादंबरी हल्या हल्या दुधुदे या नावाची एवढ्यातच प्रकाशित झालेली आहे. काय म्हणावं त्या ग्रहस्थांना.
त्या माणसाचा अभिप्राय होता की हो हो बरोबर आहे, अलीकडे शहरातल्या आयांना आपल्या बाळांना सी करण्यासाठी कागदांची फार आवश्यकता असते. बरे झाले तुमच्या या मित्राचे पुस्तक प्रकाशित झाले, म्हणजे काही आयांची सोय झाली. खाड दिसी त्या ग्रहस्थाने माझ्या गालात मारली असं मला जाणवलं. त्या माणसाच्या जहरी बोलण्याचा तो बाण माझ्या मनामध्ये इतका रुतला की अजूनही ते शब्द मला जशीच्या तशी आठवतात. दुसरा प्रसंग, श्री मानेकर नावाचे बाकलीबाळ विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी वाशिमला एक ललित पुस्तकांचं दुकान सुरू केलं होतं. आणि तो हाच काळ होता माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या, हाल्या हाल्या दुधुदेच्या प्रकाशनाचा हा काळ होता. त्यांनी मला एक दिवस बोलावून घेतलं आणि मला म्हटलं की बाबाराव, मी तुमच्या पुस्तकांच्या प्रती मेहतांकडून बोलवतो आणि ते विकतो. म्हटलं सर, याची एवढी तर आनंदाची गोष्टच नसेल ना कोणती, जरूर विका सर. आणि त्यांनी जवळपास 200 प्रती वाशिमला आणून विकल्या. त्यातली एक प्रत आमच्या म्हणजे ज्या पारडी टकमोर ह्या गावी मी नोकरीला होतो त्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असणाऱ्या एका शिक्षक बांधवाने त्यातली एक प्रत आणली, अर्थात विकत आणली. आणि ते मग मला वाशिमवरून येताना माझ्या घराकडूनच त्यांना त्यांच्या घराकडे जावं लागत होतं. ते माझ्या घरात आले आणि मला म्हणाले की सर, तुम्ही मला 4 रुपये द्या. मी म्हटलं 4 रुपये कशाचे? तुम्ही द्या मला, आधी 4 रुपये द्या, मग सांगतो कशाचे आहेत ते. मी मुकाट्याने 4 रुपये काढले, त्यांच्या हाती दिले आणि ते म्हणाले की हां, आत्ता माझं समाधान झालं. म्हटलं हां, असं काय झालं बुवा? अहो म्हणे, तुमची ही कादंबरी मी त्या दुकानदाराकडून आणली तर त्याला मी 20% सूट मागितली. त्या कादंबरीची त्यावेळेस किंमत 40 रुपये होती. म्हणजे 8 रुपये त्यांना त्या कादंबरीवर पाहिजे होते, पण त्या दुकानदाराने फक्त 10% सूट दिली, म्हणजे 4 रुपये सूट दिली. आता ते 4 आणि तुम्ही दिलेले 4 असे 8 रुपये, म्हणजे 20% सूट मला मिळाली. किती हिशोबी असतात लोक, किती हिशोबी असतात. तर हा एक अस्सल वाटणारा असा नमुना एका प्राध्यापक मित्राने एक प्रत वाचायला नेली. अनेकांनी नेल्या, अनेकांनी आणूनही दिल्या, काही जणांकडून मला मागवावं लागल्या की झाला असेल वाचणं तर द्या. तर त्या प्राध्यापक मित्रांनी नेली, पण फार दिवस दिलीच नाही. मग मी एका जणाला त्यांच्याकडे पाठवलं की बाबा, त्यांनी जर वाचन पूर्ण केलं असेल तर आपली प्रत त्यांच्याजवळून परत आली. त्यांनी मला उलट निरोप दिला की मुसळेंना सांगा प्रत परत मिळणार नाही, काय करायचं ते करून घ्या. अरे, लेखक हा प्राणी इतका दुबळा असतो, म्हणजे मी तरी आहे बरं काय, आक्रमक स्वभाव नाही माझा. आमच्यातही आक्रमक आहेत, तुमची शेंडी धरून हलवणारे आहेत, पण मी तसा नाही. अत्यंत दुबळा माणूस आहे. आणि व्यवहाराच्या बाबतीत तर मी इतका 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 दुबळा आहे की 4 पैसे इकडं काय, 4 पैसे तिकडं काय. मी कुठे त्या माणसाचं मनकट धरायला जाणार? काही करून घ्या म्हणजे. पण याहीपेक्षा थोडासा सरस अनुभव मात्र आमच्या अनसिंगचे त्यावेळेसचे ठाणेदार यांनी दिला. आमच्या बंधुराजांजवळून त्यांनी ही कादंबरी वाचायला नेली आणि बंधुराज जेव्हा पुन्हा वाचायला कादंबरी आणायला गेले तेव्हा ते नम्रपणे हात जोडून म्हणाले की सर, मला कादंबरी फार आवडली, पण मी परत देत नाही सर. त्याची काय किंमत असेल ती मी तुम्हाला देतो. अर्थात आमच्या दादांनी सांगितले की ठीक आहे, नको किंमत.
असू दे तुमच्याकडे. पुस्तकाची बूज राखणारी ही माणसं असतात. अशा वाचकांच्या तळहातावरच आम्ही तरंगत असतो. असे वाचक असतात म्हणून आम्हाला लेखक म्हणून किंमत असते. तर काही दिवसानंतर असंच एक पत्र आलं. अर्थात नांदेड विद्यापीठातल्या एका तालुका स्तरावरच्या कॉलेजमधल्या मराठीच्या प्राध्यापकाचं ते पत्र होतं आणि त्यांनी मला लिहिलं होतं की सर, पत्र म्हणजे अगदी 15 पैशाचं पोस्ट कार्ड होतं की सर, मला PhD साठी तुमच्या हल्या दुधुदेची एक प्रत पाहिजे आहे, कृपया पाठवा. आणि एक दिवस मी तुमची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी सुद्धा येणार आहे. मोठा हरिक असतो. आपल्या कादंबरीवर कोणीतरी PhD करतो आहे, ती पहिली जाणीव होती माझी. आपल्या कादंबरीवर कोणीतरी PhD करतो आहे ही गोष्टच मला फार घोळ घालणारी वाटली. आणि त्यातही त्यांनी एक बोटूक समोर केलं होतं की मी तुमची प्रत्यक्ष मुलाखत घ्यायला येत आहे. प्रत्यक्ष मुलाखत सुद्धा हा काय प्रकार आहे तुम्हाला तोपर्यंत माहीत नव्हता. ती माझी कदाचित पहिली मुलाखत असती. आणि म्हणून मग मी त्यांना एक प्रत पाठवली. पण गेली 30-35 वर्षे झाली मित्र हो, मुलाखत तर नाहीच नाही, पण साध एक आभाराचं पत्रही नाही. आमचे एक कवी मित्र, तर त्यांचा एक अनुभव मी आपल्याशी शेअर करतो. ते माझ्याकडे नेहमी येत आणि मग मला सांगत एकदा असंच त्यांनी मला सांगितलं की बाबाराव, तुमचे जे कथासंग्रह आहेत ना मला द्या, मी आमच्याकडच्या अमुक एका मोठ्या कथा लेखकाला त्यावर लिहायला सांगतो. आता त्यांनी जे नाव सांगितलं ते खरोखरच मोठं नाव होतं, ज्येष्ठ होते माझ्यापेक्षा. ते त्यांच्या कथांचा आदर्श मी मानत होतो आणि मला वाटलं की ठीक आहे, जर समजा यांच्या सांगण्यावरून ते लिहिणार असतील तर चांगली गोष्ट आहे. मी त्यांना दिल्या. यालाही मित्र हो 25 वर्षे होऊन गेली. गोफणही तिकडे आणि धोंडाही तिकडे. सर, मला आपल्या पूर्ण पुस्तकांचा संच हवा आहे, पाठवा. असे सुचविणाऱ्यांना मी माझी पुस्तके विक्रीसाठी ठेवत नाही असे सांगतो. मात्र त्यांना ती कुठे उपलब्ध होतील त्याचं मार्गदर्शन करतो, आजही करतो. 2007 मध्ये मी रिटायर झालो मित्र हो. माझे काही GPF वगैरे किंवा सरकारकडून मिळणाऱ्या रकमेचे काही व्यवहार बाकी होते आणि शेवटचा व्यवहार त्याचा चेक जिल्हा परिषदेच्या P युनिटमध्ये आला होता आणि मला निरोप मिळाला की सर, तुमचा चेक आलेला आहे, या. आणि गेलो मी एक दिवस. मी माझं नाव सांगितलं, संबंधित बाबूच्या टेबलवर गेलो आणि त्याला भेटलो, माझं नाव सांगितलं आणि तो ताडकन उभा राहिला. माझ्याकडे पाहत म्हणाला, सर, मी देवासारखी तुमची वाट पाहिलो. असं वाटत होतं की सर कधी येतील आणि कधी भेट होईल. मला नवल वाटलं. वास्तविक कुठल्याही ऑफिसात लेखकाला एवढा सन्मान मिळत नाही याचा मला अनुभव आहे. त्यामुळे वेगळं असं काही सांगण्याची गरज नाही. पण तो ग्रस्त इतका भावनाशील होऊन मला म्हणतो, म्हणजे मग काहीतरी विशेष आहे. तो म्हणाला, सर, मी तुमचा वाचक आहे, मी तुमची अनेक पुस्तकं वाचलेली आहेत, पण काही पुस्तकं वाचायची राहिली सर.
आणि लगेच त्यानं कागदावर वाचायच्या राहिलेल्या पुस्तकांची यादी दिली आणि म्हणाला की सर प्लीज याची एक एक प्रत मला द्या. माझ्या लक्षात आलं ही मिठ्ठी सुरू होती. याचा अर्थ त्याला माझ्या त्या पुस्तकांची एक एक प्रत दिल्याशिवाय माझ्या कामाला तो हातही लावणार नव्हता. नाईलाज होता मित्र. मला कळत होतं की हा शुद्ध भ्रष्टाचार आहे, पण मी त्याला पुस्तकं नेऊन दिली आणि तरी त्यानं माझं काम सहजासहजी केलं नाही. मित्र, असे बारीक सारीक अनुभव नित्यशः येत असतात. याचा अर्थ माझा खरा वाचक नाहीच असंही नाही. प्रातिनिधिक स्वरूपात मी 3 नावं घेतो. अनेक आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात मी 3 नावं घेतो. त्यातलं पहिलं नाव माझे गुरुवर्य अनसिंगच्या पदी जैन विद्यालयात शिक्षक त्या काळी होते. आता कैलासवासी असा दुर्दैवानं मला म्हणावं लागते, दुःखानं म्हणावं लागते. मोहम मुळावकर माझे मित्र, कैलासवासी डॉक्टर संतोष मुळावकर, जे कथाकार, कादंबरीकार, निरूपणकार वगैरे वगैरे होते, त्यांचे बाबा. ह्यांनी त्यांच्या अंतापर्यंत अगदी तो भिंग घेऊन माझी पुस्तकं वाचलेली आहेत आणि अनेक पुस्तकांच्या बाबतीत त्यांनी मला मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. कुठे काही चूक असेल तर तीच सुद्धा त्यांनी मला दाखवून दिलेली आहे. अंबेजोगाई येथील शासकीय मेडिकल कॉलेजचे माजी डीन डॉक्टर श्रीहरी नागरगोजे, उत्तम दर्दी वाचक. हल्या हल्या दुधू वाचल्यावर त्यांनी मला पत्र लिहिले की बाबाराव, हल्या हल्या दुधू दे मधली माणसं मला प्रत्यक्ष पाहायची आहे, मी येत आहे. आता ही अशी लिहिणारी माणसं असतात, ती येतच असतात असं काही नसते, पण ते आले आणि त्यांनी माझा संसार पाहिला. त्यावेळेस मी कशा घरात राहतो, मला लाज वाटू लागली की म्हटलं डॉक्टर बघा हे सगळं असं आहे, वरून काळे टीन आहेत, मला ताटवा लावलेला आहे आणि किती 12 बाय 15ची ती खोली होती. रात्रीच्या वेळी बाजा टाकल्यानंतर मला लिहिण्यासाठी जागा सुद्धा राहत नव्हती. तेव्हा त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, मी नेहमी सांगतो, त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की बाबाराव, लेखन करण्यासाठी चांगलं घर ही जर अट असेल तर या देशामध्ये फक्त टाटा आणि बिर्ला हे 2च उत्तम लेखक घडले असते. आणि त्या वाक्याने घराबद्दलचा माझ्या मनामध्ये असणारा जो काही भाव होता तो पूर्णपणे नाहीसा झाला. तिसऱ्या ग्रहस्थाबद्दल बोलताना मी असं म्हणतो की ते आपल्यामध्ये हजर आहेत, सध्या लाईव्ह आहेत. इतकं वाचन वेड दुसऱ्या कोणाजवळ नाही. स्वतः पुस्तकं विकत घ्यायची आणि ती वाचायची. दर महिन्याला 15 दिवसाला त्यांची पुस्तकांची जी यादी असते मागवलेल्या पुस्तकांची, ती ते टाकतात, पुस्तकं दाखवतात. लक्षात आलं? गायकवाड सर, भास्कर गायकवाड सर, सगळीच्या सगळी माझी पुस्तकं त्यांच्याजवळ आहेत. माझी काही पुस्तकं माझ्याजवळ नाहीत, लेखक असून नाही. काय इलाज नाही त्याला. गेली पुस्तकं, नेली कोणा तिकडेच दिली, परत आणली नाही किंवा परत केली नाही. तर गायकवाड सर हे असे वाचक आहेत की ज्यांचा मला फार मोठा अभिमान वाटतो. अशी महाराष्ट्रात अनेक माणसे आहेत जी माझ्यावर जीव लावतात. आमच्या शहरात आलात तर घरी या, आवर्जून घरी या असं म्हणतात. नुसतंच घरी या असं नाही, 4 दिवस आमच्या सोबत राहायला या. आणि लोक इतके वेडे असतात ना, आपल्या आवडीच्या लेखकावर कितीही खर्च करतात. करतात.
असा अनेकांनी माझ्यावरही सुद्धा खर्च केलेला आहे. पण थोडासा मला मर्यादा आहेत. मी संकोची स्वभावाचा आहे. म्हणजे त्यामुळे काय होते की मी एखाद्या शहरात जर गेलो, समजा नागपूरला गेलो, पुण्याला गेलो, तर माझं जेवढं काम असेल तेवढं नेमस्तपणे करतो मी. आणि मग कोण्या प्रकाशकाला भेटत नाही, कोण्या लेखकाला भेटत नाही, कोण्या प्रशंसकाला भेटत नाही, काय नाही. सरळ जिथं मुक्काम असेल माझा तिथं जातो आणि दुसऱ्या दिवशी परत येतो. नाही आवडत. आणि या फेसबुकवरच आपण पाहतो की काही मंडळी अशी असतात की ती त्यांच्या गृह शहरातून निघाले की याला भेटले, त्याला भेटले, याच्यासोबत जेवण केलं, त्याच्यासोबत आमकं केलं, याच्या घरी मुक्काम केला, त्याच्या घरी मुक्काम केला, असं सारखं सतत त्यांचं चालू असते. मला नवल वाटते की ही माणसं कशी काय राहू शकतात? आपल्याला ते काय जमत नाही. मित्रो, हा माझा दोष आहे. आणि या दोषाला पूरक अशा आणखी 2 दोषांची त्यात भर पडलेली आहे. एक, मला पिण्याची सवय नाही. ते असं तर अनेक मित्र मिळतील या दुनियेला पैशा पासरी, पण मला तशा मित्रांची गरज नाही. कारण मी त्यातला नाही. मी पीत नाही आणि मी खातही नाही आणि कोणाला खाऊही घालत नाही आणि पाजतही नाही. त्याच्यामुळे माझा एक फार मोठा प्रशंसकांचा वर्ग माझ्यापासून तुटलेला आहे. आणि मग मला त्याच्यामुळं अनेक जण म्हणतात की बाबाराव, तुमच्यावर अन्याय झालेला आहे. तुमच्यावर लोकांनी ज्या पद्धतीनं लिहायला पाहिजे तसं लिहिलं नाही. अरे बाबा, नाही लिहिलं. म्हणजे ज्या पद्धतीनं मी त्यांना ट्रीट करायला पाहिजे तसं मी केलं नाही. अच्छा, आपली वेळ होत आलेली आहे, पण 3 मिनिटात मी बाकीचं संपवतो आणि मग रजा घेऊ. मित्रो, आपण आतापर्यंत वाचक डोळ्यासमोर ठेवून चर्चा केली. प्रशंसकांबद्दल थोडेसे आता बोलू. 2006 साली माझ्याजवळ पहिला मोबाईल आला. त्याआधी 3-4 वर्षे माझ्याकडे टेबल फोन होता. त्याच्या आधीचा सगळा पत्रव्यवहारच असायचा. मोबाईलने तर क्रांतीच केली. अँड्रॉइड तर या जगाला त्यानं कुठं नेलं, किती उंचीवर नेलं, चांगलं आणि वांगलंही दाखवलं. आधी माझ्याकडे टॅबलेट होता, आता अँड्रॉइड आहे. टॅबलेटच्या द्वारा आणि अँड्रॉइडच्या द्वारा, म्हणजे त्यावेळेस टॅबलेटच्या द्वारा आणि आता अँड्रॉइडच्या द्वारा मी फेसबुक, व्हॉट्सअपवर सहज वावरू शकतो. माझ्या फॉलोअर्सची संख्याही बऱ्यापैकी आहे. माझ्या पोस्ट ते लाईक करतात, कॉमेंट करतात, अधूनमधून फोन करून, मेसेज करून संपर्कात राहतात. यात किती विविध प्रवृत्तीचे प्रशंसक आहेत. मित्रो, नुसत्या विचाराने मी थक्क होतो. वय, लिंग, जात, धर्म, पंथ, प्रांत, देश हे सारे पार करून दशांगुळे उरणारे माझे प्रशंसक आहेत. हे सगळेच माझे खरे वाचक, म्हणजे माझ्या कथा कादंबऱ्या ज्यांनी वाचल्या असे नाही. नुसते मला जाणतात एक लेखक म्हणून वगैरे वगैरे, आणि त्याची त्यांना गरजही वाटत नाही, मलाही त्याची गरज वाटत नाही. मात्र त्यांच्या संपर्काच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. सगळ्यांचेच तुमच्याशी असणारे संपर्क हे सीधे साधे असतात असं नाही. त्यातून त्यांच्या अंगी असणाऱ्या प्रवृत्ती आपल्या लक्षात येतात. सरळ मार्गी
प्रशंसकांची संख्या फार मोठी आहे. त्या सर्वांबद्दल मला मनातून आदरच आहे. जाता जाता मी वेगळ्या प्रवृत्तीच्या काही मोजक्या प्रशंसकांचा उल्लेख करणार आहे. नाव नाही सांगणार कोणाचं. त्या बाबतीत मी 2 प्रश्न तुम्हालाच विचारणार आहे. समजा तुमचं वय माझ्यासारखं 70 पार आहे आणि तुमचा कोणी फेसबुक फ्रेंड सम किंवा विषम लैंगिकतेसाठी तुम्हाला आवाहन करत असेल तर तुमचा काय प्रतिसाद असेल? अवघड आहे. अवघड आहे प्रश्न. दुसरा प्रश्न आहे माझा. अर्थात फेसबुकच्या पोर्न फोनिंग पोर्न चॅटिंग करू पाहत असेल तर त्यात तुम्ही किती इंटरेस्ट दाखवता? मित्र, हे वास्तव आहे. आणि हाही विषय माझ्या डोक्यात कादंबरीसाठी आहे. बघूया काय होईल. आणि हे सगळं घडते या अँड्रॉइडमुळे. यातलं काय टाळायचं, काय स्वीकारायचं, एवढा विवेक शाबूत राखणं आवश्यक आहे हे मला कळते. संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा निर्वाळा त्यासाठी आपण घेऊ. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिसे उर फोडी, जानोनी का करा आपुलाले घात, विचारारे हित लवलाही. असो मित्रहो, इथे आपण थांबणार आहोत. हा आपला 40वा व्हिडिओ, शेवटचा व्हिडिओ होता. जे काही लाईव्ह आहेत आतापर्यंत बहुतेक राहिलेले लोक अनेक आहेत जे शेवटपर्यंत लाईव्ह राहिले. ते त्यांनी कॉमेंट्सही दिल्या, मला खूप खूप प्रोत्साहन दिलं, लाईक्स दिले. नंतरही अनेकांनी कॉमेंट्स दिल्या, लाईक्स दिले. महाराष्ट्रात यूट्यूबच्या मार्फत, फेसबुकच्या मार्फत, व्हॉट्सअपच्या मार्फत, या माध्यमातून मी खूप दूरपर्यंत पोहोचलेला आहे. खरं म्हणजे फार मोठं एक माध्यम आहे की जे तुम्ही तुमच्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. आजचा वेळ थोडासा जास्त घेतला आहे मित्र, शेवटचा आहे. थोडासा भावुकही झालो होतो पण मी कंट्रोल केलं माझ्यावर. असो तर पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपणास शिक्षक दिनाच्या आणि पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.